नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। महाराष्ट्रात नाश्त्यासाठी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो आणि मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात तर हा पदार्थ आवर्जून केला जातो। अगोदर पोहे आणि मगच मुलगी दाखवतात। चला तर मग आता आपण हे पोहे कसे करायचे ते पाहूया। इथे 3 प्लेट मी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे मी अगोदरच चाळून नीट करून ठेवलेले होते, ते मी आता तसेच वापरते। एक जण काय करतात की पोहे चाळणीत घेऊन नळाखाली तसंच त्याच्यावरून पाणी ओततात आणि तसेच घेतात, पण तसं नाही करायचं। हे पोहे असे जास्त पाणी घेऊन असे धुवून घ्यायचे आहेत। पोह्यात पाणी ओतल्यानंतर ते अर्ध्या मिनिटातच सगळं पाणी निथळून काढायचं आहे, त्याच्यामुळे पोहे सुटे सुटे होतात। आणि पोहे हे कसे पाणी एकदम पटकन शोषून घेतात, त्यामुळे हे लागायचं चाळणीत निथळत लावायची गरज नसते। आता तुम्ही पूर्ण 1 मिनिटभर असं निथळलं फक्त की झालं, याचं पाणी पूर्णपणे निघतं आणि चांगलं धुतल्यामुळे त्याचा थोडासा जो उग्र वास असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो। चला पाहूया आता पोहे कसे बनवायचे। इथे मी कढईत मोठा 1 चमचा तेल घातलेला आहे। अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। त्यात मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरा 1 चमचा टाकायचा आहे आणि तेलातच मी शेंगदाणा भाजत आहे। शेंगदाणे तेलात भाजायचे, ते नाही काढले तर तुम्ही चालतात, ते खायला चांगले भाजल्यानंतर खायला हे छानच लागतात पोह्यामध्ये। इथे मिरच्या टाकते मी तेलामध्येच, कारण मिरच्या मी कमी वापरल्यात आणि पूर्ण तिखटपणा मिरचीचा पोह्यांना लागावा यासाठी मी अगोदर मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही मिरच्या जास्त वापरणार असला तर नंतर कांद्यानंतर घातल्यात तरी चालेल। कढीपत्ता घातलेला आहे मी, 10-12 पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची। त्यानंतर 1 मोठा कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कसाही चिरू शकता, लांब चिरू शकता किंवा असा चौकोनी काप करू शकता, बारीक करू शकता। त्यानंतर इथे 1 छोटा बटाटा घेतलेला आहे, तो बारीक चिरलेला आहे, त्याच्या फोडी टाकायच्या आहेत तेलामध्ये आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बटाटा नाही वापरलात तरी चालेल, बटाटा आम्हाला आमच्या घरात आवडतो त्यामुळे मी बटाटा घातलेला आहे। कांदा थोडा थोडा भाजल्यानंतर आपण बटाटा टाकलाय, त्यामुळे बटाटा पण चांगला भाजू द्यायचा आहे, नाहीतर तो कच्चा लागेल चावता खाताना। हे पहा, बटाटा मी तुम्हाला मऊ झालाय का नाही दाखवते। असा मऊ झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हळद 1 चमचा टाकायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा मीठ टाकलेला आहे मी। साखर पण टाकायची आहे 1 चमचा। साखरेमुळे चव छान लागते, तिखट गोड अशी मस्तपैकी छान लागतात पोहे। लिंबूचा रस पण घालायचा आहे, अर्धा लिंबू घेतलाय आणि त्याच्या बिया बाजूला करून तो रस घालायचा आहे। मसाले चांगले आपले आता परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोहे टाकायचे आहेत। पोहे बघा कसे छान सुट्टे सुट्टे झालेले आहेत आणि हलक्या हाताने हलवत राहायचं आहे। इकडून तिकडे असं नाही हलवायचं, फक्त एका डायरेक्शनमध्ये हलवायचं, नाहीतर पोहे तुटतात आणि त्याचा बारीक बुक्का होऊन जाईल। या पद्धतीने असं 5 मिनिटं तरी हे हलवत राहायचं आहे आणि पोहे चांगले गरम झाल्यानंतर आपण पोहे सर्व करायचे आहेत। सर्व करताना त्याच्यावरती शेव, कोथिंबीर आणि तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस पण वापरू शकता, त्याच्यावरती टाकून खायला देऊ शकता। ओल्या खोबऱ्यामुळे तर खूप छान चव येते।
पोहे बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कसे पोहे बनवता तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.